तर सध्या एक कॉक्रोच पार्टी जगभरामध्ये चर्चेला आलेली आहे आणि विशेषतः त्याचा रोष तो आपल्या संभाजीनगरचा आहे इथला. त्याचा रोष महाराष्ट्रावर अधिक आहे. ते त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत असताना एक मुद्दा मागितला की या पक्षातून त्या पक्षात जाणारे नेते मग त्यांना 20 वर्षासाठी निवडणूक बंदी त्याच्यावर गुन्हा दाखल करा वगैरे वगैरे असं आहे. पण त्या सगळ्यावरून आता महाराष्ट्रातली तरुणाई सुद्धा जेन झड जी आहे ती त्याच्याकडे आकर्षित जाते. काय सांगा? मुळामध्ये न्यायमूर्ती सारख्या माणसाने, ज्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसांनी सर्वसामान्य युवकांना अशा पद्धतीने डिचवणे हे चुकीचं आहे. विद्यार्थी दशेतला मुलगा हाच खऱ्या अर्थानं क्रांती घडतो असतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये कुणाचा पुढाकार होता? या युवकांचा होता. चले जाव चळवळ जेव्हा महात्मा गांधींनी जेव्हा घोषणा केली, सगळ्यात पुढे कोण होता? हा युवक होता. आणि जेव्हा युवकांचं तुमच्या आंदोलनासाठी, तुमच्या राजकीय भवितव्यासाठी, तुमच्या असलेल्या पक्षासाठी तुम्ही वापर करता आणि जेव्हा काम संपलं तर त्या युवकांचा तुमचा अर्थार्थी काही संबंध नाही अशा पद्धतीने जेव्हा बोलल्या जातं आणि त्याच्यातल्या त्यात न्यायमूर्ती सारख्या घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसांनी त्यांना कॉक्रोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे. तो त्या युवकांचा अपमान हे मी मानतो. म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला. तुम्ही त्यांच्या अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे. म्हणून आज जर तुम्ही पाहिलं ही कॉक्रोच पार्टी वगैरे ज्यांनी काढली त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले आहेत की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवत आहेत. आम्हाला तुम्ही भारताचं आधारस्तंभ म्हणता, येणारी भावी पिढी म्हणता, अशा वेळेला तुम्ही आम्हाला कॉक्रोच म्हणून हिणवता, ही गोष्ट प्रत्येक युवकांना लागलेली आहे आणि त्याचा हा परिणाम आपल्याला दिसून येतो.